आज आपण शिकणार आहोत नर्सरीच्या मुलांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास कसा शिकू शकतो किंवा कोणत्या अशा ॲक्टिव्हिटी आहेत ज्यामधून बाळाला आपण अभ्यास शिकवू शकतो। तर याच्यासाठी 3 वर्षाच्या पुढील बाळासाठी तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटी सगळ्या करून घेऊ शकता। अभ्यासाबरोबरच काही इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी आहेत ज्या की कलरिंग, गाणी म्हणणे म्हणजेच पोएम बोलणे किंवा हाताने क्ले वर्क करणे, पेपर वर्क करणे, त्याचबरोबर स्टोरी टाइम म्हणजे आपण मुलाला स्टोरी सांगू शकतो आणि मुलांनी तीच आपल्याला परत जेवढी लक्षात राहील त्याच्यात ती आपल्याला डिक्टेट करावी। मग त्याचा मीडियम तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये ठेवू शकता। या ॲक्टिव्हिटींमधून मुलांचं मन, मेंदू आणि शरीर या सगळ्या गोष्टींचा विकास होतो। सो इथं मी माझ्या मुलीकडून 1 to 10 नंबर सिरियल वाईज लावून घेते किंवा जम्बलिंग वर्ड्स सारखे त्याच्यातून 1-2 सिरीज काढून मग तिला ते प्रॉपर वेनी लावायला सांगते। आपण अशा कागदाच्या चिट्स बनवू शकतो ज्याच्यावरती 1 to 10 नंबर्स लिहू शकतो आणि ते कसेही अरेंज करू शकतो आणि मग लहान मुलांना ते 1 to 10 च्या ऑर्डरमध्ये किंवा 10 to 9, 5 to 1 अशा सिरीजमध्ये 3 ते 4 वेळा आपण त्याचा राऊंड घेऊ शकतो। जर बाळ सारखं कंटाळा करत असेल तर तुम्ही तुमच्या खेळामध्ये मध्येच कलरिंग करून घेऊ शकता किंवा दुसरा खेळ ॲड करू शकता। यामुळे मुलांना नंबर सिरीज पाठवण्यास मदत होईल। मुलांना जास्त करून लिहिण्यावरती भर देण्यापेक्षा अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करून घेऊन मुलांकडून त्या एखादी गोष्ट मुलांच्या जास्त लक्षात राहते। त्याच्यामुळे आपण नंबर्स A to Z मध्येही पॅटर्न घेऊ शकतो किंवा तुमच्या मुलाला जितक्यापर्यंत अल्फाबेट शिकवलेले असतील तितक्यापर्यंत तुम्ही घेऊ शकता। म्हणजे सपोज मुलांना A to M आतापर्यंत सेमिस्टरपर्यंत झालेला असेल तर तुम्ही A to M पर्यंतचे अल्फाबेट पेपरवरती लिहून जम्बलिंग वर्डसारखे टाकू शकता जमिनीवरती आणि त्याला ते अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लावू शकता किंवा लेटर दाखवून A फॉर ॲपल, B फॉर बॉल अशा प्रकारेही तुम्ही घेऊ शकता। अशा प्रकारचेच व्हिडिओ बघण्यासाठी नवीन आयकॉनला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती बेबी केअरची सिरीज चालू आहे, तीसुद्धा तुम्ही जर बघितली नसेल तर शॉर्टच्या सेक्शनमध्ये जाऊन नक्की बघा। आपलं चॅनल जर तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा।